तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण व्हीमार्ट रिटेल्सबद्दल चर्चा करणार आहोत. कंपनीने मित्रांनो 3:1चा बोनस या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. सो ह्यानंतर मित्रांनो आपल्याला किती शेअर्स एक्झॅक्टली मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने प्राइस ॲडजस्टमेंट होईल, त्याचसोबत मित्रांनो आपल्याला ह्या बोनसची जी काही डेट आहे म्हणजे एक्स डेट आहे ती काय असणार आहे त्याविषयी आपण सविस्तर त्या माहिती घेऊ. सो मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या मित्रांनो नितांत गरज आहे. सो मित्रांनो खरे मराठी बांधव असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच चला. सो बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की व्हीमार्ट बद्दल ह्या कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत. सो मित्रांनो फंडामेंटल्स तर मला कंपनीचे मित्रांनो खूप जास्त वीक वाटत आहेत सध्या. ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे असं मला सध्या तरी वाटते. कंपनीचे मित्रांनो एक रिटेल चेन आहे. ओके, फॅशन ॲक्सेसरीज वगैरे हे काय करतात, आपल्या रिटेल चेन्सच्या माध्यमातून सेल आउट करतात. सो रिटेल चेन आहे मित्रांनो यांची एक, आणि मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही बघितलं तर 7,237 करोड रुपये आहे, आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी तुम्ही बघितलं अनुक्रमे 8.38 आणि 2.78% आहेत. म्हणजे अत्यंत कमी रिटर्न मित्रांनो कंपनी ह्या ठिकाणी जनरेट करते आहे. आणि त्याचबरोबर डेट टू इक्विटी रेशो सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी काय दिसतोय आपल्याला खूपच जास्त हाय दिसतोय. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मित्रांनो ह्यामध्ये गुंतवणूक करणं किंवा लाँग टर्मसाठी ह्यामध्ये गुंतवणूक करणं काही सुद्धा फायदेशीर ठरेल असं मला तर सध्या ह्या ठिकाणी वाटत नाही. तर सुद्धा आपण मित्रांनो चर्चा करूया की ह्या कंपनीचा जो काही बोनस आहे ओके तो बोनस किती मिळणार आहे. सो मित्रांनो बघा 3:1चा बोनस ह्या ठिकाणी ह्या कंपनीने डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे जर सपोज करा जर तुमच्याकडे एक्स डेटच्या अगोदर ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर ॲडिशनल तुम्हाला ह्या ठिकाणी काय मिळतील मित्रांनो 3 शेअर्स मिळतील. ओके, म्हणजे 3 शेअर्स तुम्हाला बोनसमध्ये दिले जातील आणि तुमच्याकडे टोटल शेअरची जी काय संख्या होणार आहे ती 4 ह्या ठिकाणी होणार आहे ह्या बोनस नंतर. ओके, सो आता तुम्हाला कदाचित कळालं असेल की मित्रांनो ह्या पद्धतीने जो काही मित्रांनो बोनस दिला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट किती शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत. आता आपण चर्चा करूया इतर बाबींबद्दल की प्राइस ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने होणार आहे, आणि त्याचसोबत मित्रांनो ह्या बोनससाठी जी काही डेट आहे म्हणजे एक्स डेट आहे ती एक्स डेट या ठिकाणी काय असणार आहे. सो बघा मित्रांनो जी एक्स डेट या ठिकाणी ह्यांनी दिलेली आहे 26 नसेल माझ्या मते मित्रांनो, जी काही डेट आहे ती 23 आहे. येस मित्रांनो 23 ह्या ठिकाणी जून 23 जून. ओके, ह्या ठिकाणी ह्यांनी काय दिलेलं आहे मित्रांनो एक्स डेट ह्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे ह्या डेटच्या अगोदर तर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हा स्टॉक असेल तरच तुम्हाला ह्या ठिकाणी काय मिळेल मित्रांनो बोनसचा लाभ मिळेल. आणि त्या डेटला काय होईल मित्रांनो, जर सपोज करा त्या डेटला तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार असाल तर जी काही ॲडजस्ट झालेली प्राइस आहे त्यानुसार तुम्हाला हे स्टॉक्स काय करावे लागतील, खरेदी करावे ह्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, आता जर करंट रेट मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी जो काही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा क्लोजिंग रेट होता तो किती होता, 3,647 रुपये ह्या ठिकाणी काय होता मित्रांनो रेट ह्या ठिकाणी क्लोजिंग रेट होता. ओके, म्हणजे आता बघा ज्यावेळेला बोनस मिळणार आहे त्यावेळेला प्राइसची ॲडजस्टमेंट कशी होईल. सो मित्रांनो बघा आत्ताच्या करंट रेटनुसार मी सांगतोय तुम्हाला. ओके, तर त्या करंट रेटचा जर आपण विचार केला तर एक साधारणतः 912 रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी काय होईल मित्रांनो ह्या ठिकाणी प्राइस होणार आहे एका शेअरची. आणि त्यानंतर कदाचित असंही होऊ शकतं की मित्रांनो स्टॉकचं जे काही प्राइस आहे ते आणखीन ह्या ठिकाणी खाली घसरू शकतं, कारण जसं की मी तुम्हाला ह्या आधी देखील सांगितलेलं आहे की बोनस किंवा स्प्लिट मिळाल्यानंतर काय होतं मित्रांनो जनरली पाहण्यात आलेलं आहे की स्टॉक्सचे प्राइस मित्रांनो काय होतात ह्या ठिकाणी फॉल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. काही एक्झम्पशन्सच असतात की ज्या केसमध्ये स्प्लिट मिळाल्यानंतर किंवा बोनस मिळाल्यानंतर स्टॉकचं प्राइस या ठिकाणी वाढतं. आता इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हा स्टॉक बिलकुल सुद्धा चांगला मला ह्या ठिकाणी वाटत नाही आहे. आणि तुम्हाला चार्ट बघूनच कळालं असेल मित्रांनो की स्टॉक किती जास्त वोलेटाईल आहे. ओके, इतका जास्त वोलेटाईल स्टॉक मित्रांनो खरेदी करणं हे सुद्धा मित्रांनो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त काय ठरू शकतं, धोकादायक ठरवू शकतं. आणि व्हॅल्युएशन्स मित्रांनो ह्या कंपनीचे जर तुम्ही बघितलं तर आपण थोडंसं व्हॅल्युएशन्सवरती ह्या ठिकाणी नजर टाकूया. सो बघा ह्या ठिकाणी मी सर्वप्रथम काय करतो पी रेशोवर नजर टाकतो. 335चा पी आहे. ओके, आता मला सांगा 335च्या पी वरती एखादी कंपनी काय करते मित्रांनो ट्रेड करते. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 8% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी मात्र 2.5% आसपास आहे. इतक्या कमी रिटर्नवरती तुम्ही ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, आणि तेही अत्यंत हाय पी वरती. जनरली 7,200 कोटीचं जे काय मार्केट कॅपिटलायझेशन असतं अशा कंपन्यांना मित्रांनो काय म्हटलं जातं, मिड कॅप कंपनीज म्हटलं जातं. मिड कॅप कंपनीज जर मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील 15, 20 ओके 25च्या पी वरती तुम्ही खरेदी करू शकता. पण येथे तर मित्रांनो 335चा पी आहे. सो अत्यंत ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे. जास्त काही रिटर्न्स आपल्याला ह्यामध्ये मिळतील भविष्यामध्ये अशी ह्या ठिकाणी सध्या तरी मला एक्सपेक्टेशन वाटत नाही. त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या स्टॉककडे बघत असाल तर माझ्या मते तो प्लॅन सध्या तुम्ही काय करावा, कॅन्सल करावा असं मला तरी ह्या ठिकाणी वाटतं. हे माझं पर्सनल मित्रांनो ओपिनियन आहे. जर तुमचं काही वेगळं ओपिनियन असेल तर तुमचे पैसे आहेत तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट डेफिनेटली करू शकता. माझं त्याशी काही संबंध नाही. अर्थातच मी फक्त माझं ओपिनियन तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल. जर कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.